आता आपण करतोय डॅनिश मसाला पेस्ट्री. फॉरेनची रेसिपी आहे आणि मला नाव पाठ झालेलं आहे, बरोबर की नाही? आता आपण कृतीकडे वळूयात. साहित्य आपण पाहिलंय. काय करायचं पहिल्यांदा? मला बाउल लागेल एक मोठा. मोठा बाउल लागेल. हा पुरेल? हो. आता आधी आपण डव करून घ्यायचा आहे. बरं. त्याच्यासाठी 1 कप मैदा. बरं. पूर्ण घ्या. बरं, ठीक आहे. त्याच्यात मिल्क पावडर 1 टेबलस्पून. बरं. मिल्क पावडर ही काही लोकांना एवढी आवडते ना की ती नुसती खातात. म्हणजे आता तुम्ही फॉरेनला बऱ्याच वेळेस जाता. माझ्या कित्येक नातेवाईकांसाठी मला त्या विमानातल्या पुढे आणायला लागतात. पण तुम्हाला विमानात भीती वाटते ना? सगळ्या जगाला कळलेलं आहे आता. जाऊ द्या, पुढे काय करायचं? मीठ चवीनुसार. बरं, बघा. हो. साखर 1 टेबलस्पून. 1 टेबलस्पून साखर. आणि आता त्याच्यात ईस्ट 1 टेबलस्पून घ्यायचं, पण ते थोडंसं भिजवून घ्यायचं. म्हणजे वास फारच उग्र आहे. हो. म्हणजे आपण म्हणतो की बरेच जण व्हेजिटेरियन ब्रेड वगैरे खातात, ते ॲक्च्युली व्हेज नसतात खात. बरं. हे थोडंसं नॉनव्हेजकडे जातं. म्हणजे हे बॅक्टेरियाचा प्रकार आहे की ज्याच्यामुळे तो डव आपला फुगला जातो. अच्छा. हे आता ह्याच्यात फक्त म्हणजे क्रोसेंट वगैरे जे ब्रेड असतात ते जे फुगून येतात ते ईस्टमुळे येतात. काय हुशारी म्हणजे माझी एवढी वाढायला लागली ना आता. काय आता आपल्याला फक्त हे ह्याच्यात मिक्स करायचं आहे. बरं. पाणी लागणार आहे? हो, पाणी लागणार. पाणी आपल्या प्रमाणानुसार. बरं. आणि अगदी हळू डव तयार होईल असं बघायचं. बरं. आणि हा डव आपल्याला जितका जास्त आपण मळून घेऊ तेवढी आपली पेस्ट्री ही छान होते. अच्छा. म्हणजे तितका जास्त छान फुगतो. म्हणजे नुसतं मिक्स झालं आणि आपण ठेवून दिलं असं नाही. त्याला खूप वेळ हे करत राहायचं. बरोबर. ठीक आहे, मग आपण हा डव तयार करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. चला. डॅनिश मसाला पेस्ट्रीसाठी लागणारा हा डव आपण तयार करून घेतला आणि तो एक 15-20 मिनिट आपण ठेवला. का? बेकिंग पिरियड म्हणतात त्याला, त्यामुळे तो फुगतो. ईस्ट टाकल्यामुळे जे त्याचं काम असतं ते एकदम मऊ होऊन जातो. बरोबर. आता पुढे काय करायचं? हा, आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर ह्याला डायरेक्ट उचलायचं आणि खाली थोडा मैदा टाकायचा लाटण्यासाठी. आणि हा बऱ्यापैकी आयताकृतीच लाटायचा. बरं. लाटणं एकदा राईट साईडला लाटायचा, बरं, एकदा लेफ्ट साईडला लाटायचा. बरं. तो चिटकून द्यायचा नाही अजिबात. डॅनिश मसाला पेस्ट्री आपण करतोय. आता हे असं आयताकृती लाटलं बरं की त्याच्यावर थोडं बटर लावून घ्यायचं. बरं. आणि फक्त दोन्ही कडांना लावायचं नाही. अच्छा. बरं. कारण त्या चिटकत नाही मग. ओके. म्हणजे तुम्ही जर काळजीपूर्वक पाहत असाल तर आपण ही कडा पण सोडलीये आणि ही बाजू पण सोडली, मधल्या भागामध्ये लावून घेतलेलं. ओके. आता हे झाल्यानंतर जो मी ऍड केलेला आहे डॅनिश पेस्ट्रीला मसाला, तो आता आपण ऍड करणार. तुम्ही त्याला इंडियन टच दिलेला आहे थोडक्यात. तो कोणता मसाला? आता आपल्याला त्याला तिखट टाकायचं आहे. बरं. लाल तिखट आपण घातलं. त्यानंतर जिरं थोडंसं. बरं. बरं. पुढे त्यानंतर गार्लिक पावडर. बरं. आता आपण जे घालतोय तेही आपण हे बाजू ज्या आहेत त्या सोडून घालतोय ते, कारण आपण थोडंसं रोल करताना ते बरोबर ह्याच्यावर येणार आहे म्हणून. ओके. बरं. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा. हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.